नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली जात असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शहर आता आरोग्य सेवेचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे। श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अजिंक्य देसले यांनी अवघ्या 4 महिन्यात तब्बल 400 यशस्वी रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे। नाशिकच्या वैद्यकीय इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। पूर्वी गुडघे व सांधे रोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबई किंवा पुण्यासारख्या महानगरांकडे जावे लागत होते, मात्र आता नाशिकमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने रिझर्व्ह हेल्थ टुरिझमची सुरुवात झाली असून इतर शहरातील रुग्णही उपचारासाठी नाशिकला प्राधान्य देत आहेत। रोबोटिक सर्जरीमुळे शस्त्रक्रियेत अधिक असूचकता व सुरक्षितता मिळत असून रुग्णांना जलद बरे होणे, कमी वेदना आणि तुलनेने कमी खर्चात उपचार मिळत आहे। त्यामुळे ही पद्धत अधिक परिणामकारक ठरत आहे। नाशिक बाहेरील रुग्णांसाठी डॉक्टर अजिंक्य देसले यांनी कंप्लीट केअर सर्जरी पॅकेज सुरू केले। या योजनेअंतर्गत रुग्णांना घरून हॉस्पिटलपर्यंत मोफत पिकअप अँड ड्रॉप, शस्त्रीय प्रक्रियेपासून डिस्चार्ज पर्यंत संपूर्ण खर्च व व्यवस्थापन तसेच नातेवाईकांना कोणतीही धावपळ न करता उपचार मिळण्याची सुविधा देण्यात येते। याबाबत श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचालक अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितले की हृदयरोगाव्यतिरिक्त इतर अनेक आजारांवरही येथे अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात उपचार दिले जात आहेत। 4 महिन्यात 400 रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण होणे ही रुग्णसेवेतील मोठी कामगिरी असल्याचं त्यांनी नमूद केलंय। दरम्यान डॉक्टर अजिंक्य देसले यांनी सांगितले की वयोमानानुसार होणारी गुडघेची झीज तसेच संधिवातामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसाठी रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट ही प्रभावी उपचार पद्धती आहे। तसेच हिप, खुबा, सांधे रोपणासाठीही या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला जातोय। नाशिकमध्ये उपलब्ध होत असलेल्या या आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांना दर्जेदार आणि विश्वासार्ह उपचार मिळत असून शहर आरोग्य सेवेच्या नकाशावर वेगाने पुढे येत असल्याचं चित्र आहे। खूप चांगला अनुभव होता हा। तसं बघितलं तर आत्तापर्यंत साईबाबा हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रामध्ये एक हार्ट इन्स्टिट्यूट म्हणून प्रसिद्ध होतं की इथे हृदयावरच्या आजारांचा उपचार किंवा इलाज केला जातो म्हणून। नवीन वास्तूत स्थलांतर केल्यानंतर आपण हृदयाव्यतिरिक्त इतर आजारांवरही उपचार सुरू केले आणि त्यासाठी आपल्याला अनेक विशेषज्ञांची, जसं डॉक्टर अजिंक्य देसले आहेत जे सांधेरोपण तज्ज्ञ आहेत किंवा अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, त्यांच्याबरोबरच इतरही अनेक विशेषज्ञांची आपल्याला साथ मिळाली आणि त्यामुळे आपण हृदयरोगाव्यतिरिक्त इतरही आजारांचे उपचार येथे अतिशय चांगल्या पद्धतीने कमी दरात शक्य असेल तिथे योजनेमध्ये विमा सुविधा असलेल्या रुग्णांसाठी उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि 4 महिन्यात 400 रोबोटिक सर्जरी होणं हा कुठल्याही हॉस्पिटलसाठी खूप गौरवास्पद, अभिमानास्पद टप्पा आहे आणि तो आपण या सर्वांच्या मदतीने गाठू शकलो हे खूप चांगलं वाटतं। अनेक रुग्णांच्या आयुष्यामध्ये आपण काही बदल घडवून आणू शकतोय, चांगले बदल घडवून आणू शकतोय, याचाही खूप आनंद होतोय। या सर्व शस्त्रक्रियांमध्ये यशाचे प्रमाण किती राहिले सर, काय सांगा? रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये जवळपास 100% यश असतं, कारण जसं आता डॉक्टर देसलेंनी सांगितलं की तिथे मांडीचा स्नायू कापला जात नाही, छेद छोटा असतो आणि आत स्नायूंना इजा कमी झाल्यामुळे तिथे जीवाणू संसर्ग किंवा इन्फेक्शनची शक्यता सुद्धा कमी होते। त्यामुळे याच्यात सक्सेस रेट जवळपास 100% असतो, जो पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये त्याच्यापेक्षा कमी असतो। जाता जाता रुग्णांना आणि नाशिककरांना काय संदेश द्याल? मी नाशिककरांना आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की स्वतःला निरोगी ठेवा, त्यासाठी नियमित व्यायाम करा, वेळेवर आहार घ्या, पथ्य पाळा, व्यसनांपासून दूर राहा आणि हे जर आपण केलं तर नक्कीच एक दीर्घ आयुष्य आपण जगू शकाल आणि डॉक्टरांकडे जाण्याची शक्यता कमी होईल, उपचार घेण्याची गरज कमी होईल। त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा। पेशंट एक डॉक्टर म्हणून आम्ही जेव्हा पेशंटची ट्रीटमेंट करतो तेव्हा आम्ही किती ऑपरेशन करतो किंवा काय ह्याच्यापेक्षा जेव्हा आमचा पेशंट बरा होतो, तो मोकळेपणे चालतो, तो आनंदी असतो, हाच आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो। त्याच्यामुळे एक 400 लोकांच्या आयुष्यात आम्ही काहीतरी एक बदल घडवू शकलो, त्यांना एक इंडिपेंडंट स्वावलंबी आयुष्यासाठी आम्ही आमच्या बाजूने काही योगदान देऊ शकलो, याच्याबद्दल खूप आनंद वाटतो।
रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा कशी वेगळी आहे, काय सांगा? याच्यात अगदी छोटं एक उदाहरण आहे. एखाद्या गावाला जाताना, आपण प्रवास करताना आपल्याला एखादा रस्ता ब्लॉक असेल, आपल्याला आधी माहिती नसतं. आपण रेग्युलरली माहिती आहे त्या रस्त्याने जर जात असू तर जायला वेळ लागेल, खड्डे लागतील, टोल लागेल किंवा जाताना त्रास होईल. पण आपण जर GPS चा वापर केला तर याच्यात आपल्याला लक्षात येतं की कुठल्या रस्त्यात खड्डे कमी आहेत, कुठल्या रस्त्यात टोल कमी आहे, कुठे ट्रॅफिकमुळे काही कंजेशन आहे का. तसंच पारंपरिक ऑपरेशनपेक्षा आपण जेव्हा रोबोटिक सांधेरोपण करतो याच्यात फायदा असा आहे की हे सगळे प्रॉब्लेम्स कम्प्युटर त्याच्या अल्गोरिदममध्ये टाकून आपल्याला सांगतो की तुम्ही हाच एक उत्तम पर्याय निवडला पाहिजे. कुठल्या प्रकारांच्या आजारांसाठी आपण रोबोटिक सर्जरी जास्त उपयोगी ठरते, काय सांगा? गुडघ्यांच्या वयोमानानुसार होणारी झीज किंवा संधिवाताने होणारी गुडघ्याची झीज यासाठी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट ही सर्जरी खूप उपयुक्त आहे. याबरोबर खुब्याच्या सांधेरोपणासाठी सुद्धा या शस्त्रक्रियेचा आपण वापर करू शकतो. रुग्णांच्या सुरक्षतेसाठी कोणती विशेष काळजी या ठिकाणी आपल्या ठिकाणी घेतली जाते, काय सांगा? रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी मुळात रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमुळे तुमच्या मांडीचा स्नायू न कट करता अगदी छोट्याशा चिरेतून हे ऑपरेशन आपण करतो. याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये पेशंटला कमीत कमी दिवस राहायला लागतं आणि पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. ऑपरेशनच्या दरम्यानचा रक्तस्राव कमीत कमी होतो आणि त्यामुळे पेशंट लवकर आपल्या दैनंदिन आयुष्याला सुरुवात करू शकतो. त्यामुळे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट नंतर पेशंटला हॉस्पिटल स्टे कमी, वेदना कमी आणि पटकन रिकव्हरी अशा गोष्टीमुळे पेशंटची सुरक्षिततेत खूप भर पडते. ही सर्जरी करताना कोणत्या प्रकारची उपकरणे किंवा सिस्टीम वापरली जाते, काय सांगा? यासाठी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटसाठी रोबोटिक्स आणि रोबोट हा यूज केला जातो. मुळात सर्जिकल रोबोट हा तुमच्या गुडघ्याचं एक 3D मॅपिंग करण्यासाठी वापरण्यात येणारं एक यंत्र आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटरद्वारे एक 3D मॅपिंग झाल्यानंतर कम्प्युटर आपल्याला सांगतं की कुठल्या साईजचा सांधा कुठल्या दिशेने कसा बसवला की पेशंटला योग्य रिझल्ट्स मिळतील. यासाठी आम्ही नॅव्हिओ नावाचा सर्जिकल रोबोट यूज करतो. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.